नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सुनील. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती का साजरी करायची. जे काही आपले सण आहेत हे साजरे करण्यामागे एक विशेष महत्त्व आहे. जसं की मकर संक्रांती, सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो आणि उत्तरायणाची खरी सुरुवात होते. याला सर्वात श्रेष्ठ काळ असं मानलं जातं. या काळामध्ये केलेले दान, स्नान, जप हे याला विशेष महत्त्व आहे. तिळगुळच का नक्की द्यायचं, तर तिळगुळ देण्यामागचंही एक विशेष आहे. तीळ आणि गूळ थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम कमी झालेलं वाढवण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपल्या शरीराला आयर्न आणि कॅल्शियमची गरज असते, जे आपल्याला तिळगुळामधून मिळतं आणि हे आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला दिलेला हा मोठा ठेवा आहे. म्हणून आपण तिळगुळ देतो. अजून एक विशेष गोष्ट, पतंग का उडवायची, तर तमिळनाडूचं एक कंदनान रामायण आहे, त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे. भगवान श्रीराम पतंग उडवत असताना, त्यांची पतंग उडवत असताना ती स्वर्गामध्ये इंद्रदेवापर्यंत त्यांचा जयंत मुलगा त्याच्या पत्नीकडे गेली आणि ती पतंग आणण्यासाठी प्रभू रामांनी हनुमानाला पाठवले. त्यावरती त्यांच्या पत्नीने, जयंतीच्या पत्नीने सांगितलं की मला प्रभू रामांना भेटायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. जेव्हा प्रभू रामांनी त्यांना वचन दिले दर्शनाचे, त्यानंतर त्यांनी ती पतंग प्रभू रामांना दिली. हे होतं विशेष. जर तुम्हाला माहिती असेल ही माहिती तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. अदरवाईज अशाच आपल्या सणांबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.